नमस्कार. तर मनीषास फॅशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी घेतली साडी कैची अस्तर आपल्याला बनवायची आहे पेशवाई साडी व अस्तरवर मार्किंग करत आहे. तर ही आपली झाली आहे पॅन्टची मार्किंग. सीटचा चौथा भाग प्लस 1 इंच व 2.5 इंच मानेकरता घेऊन हा दिला सेप व घेत आहे कटिंग करून. तर अशा पद्धतीने पदराचं घेते मेजरमेंट आपला आहे 76चा पल्लू तर घेतले 60 व पुढे 16 इंच म्हणजेच आपलं 76. आता हीच लाईन आपल्याला स्ट्रेट खाली मार्क करून घ्यायची आहे व पुढे 15 इंच क्रॉससाठी मार्क करायचं आहे. तर अशा पद्धतीने 15 इंच क्रॉसची मार्किंग केलेली आहे. और इथं आपण टाकून घेणार आहे चुन्या, कारण ही आपली आहे अखंड साडी पेशवाई. तर बघा, सर्वात अगोदर तुम्हाला करायची आहे पॅन्ट तयार. तर बॉटमला शिलाई मारून घ्यायची आहे. ही 1 इंचाची शिलाई आपण बॉटमला मारून घेणार आहे. दुसऱ्या पण पार्टला सेम अशाच पद्धतीने शिलाई मारून घेणार आहे व दोन्ही पाय एकमेकाला जोडून घेणार आहे. म्हणजेच आपण अस्तरची पॅन्ट अगोदर रेडी करून घेणार आहे, कारण ही साडी आपली पेशवाई असते, अखंड असते. तर अगोदर आपल्याला पॅन्ट रेडी करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही मॅनी वर शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही साईडनी. बघा, मी एक साईड मारली, आता दुसऱ्या साईडला सुद्धा मॅनीला शिलाई मारून घेत आहे. तर बघा, मॅनीला स्टिच झाल्यानंतर तुम्हाला करून घ्यायची आहे फिटिंग व कमरेला मारून घ्यायची आहे 5 इंचाची शिलाई. तर अशा पद्धतीने तुम्हाला करायची आहे फिटिंग. तर 1.5 इंचाची आपण करणार आहोत पॅन्टला फिटिंग. आपण नॉर्मली जशी फिटिंग करतो त्या पद्धतीने आपण फिटिंग करायची आहे. अशा पद्धतीने आपली अस्तरची पॅन्ट रेडी होत असते. तुम्हालाही अगोदर असे पेशवाई साडी जर बनवायची असेल अखंडमधली, तर अशी पॅन्ट अगोदर रेडी करून घ्यायची. कमरेला कच्ची शिलाई मारायची 5 इंचाची. तर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि 5 इंचाची तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण कमरेला पूर्ण राऊंड अशाच पद्धतीने सर्व शिलाई मारून घेणार आहे. तर बघा, आता मी पदराला टाकणार आहे चुन्या, जी आपण क्रॉस मार्किंग केलेली आहे. तर मॅनी एवढं आपल्याला तयार करायचं असतं. तर अशा पद्धतीने चुन्या मारून जो मॅनीचा राऊंड भाग आहे तेवढं आपलं तयार झालं पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्हाला वरच्या साईडला चुन्या मारून घ्यायच्या आहे. तर बघा, पदराच्या चुन्या झालेल्या आहे. आता जो आपला नेसता पदर असतो तिथे तुम्हाला एक 5 इंचाची शिलाई मारून घ्यायची आहे. ते कच्चं दिसू नये, धागे निघायला नाही पाहिजे साडीचे, त्यामुळे तुम्हाला अशी एक 5 इंचाची शिलाई मारायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर आता आपल्याला साडीचा पन्ना जो असतो त्याचा करायचा आहे सेंटर व सेंटरला करायची आहे मार्क, कारण आपल्याला टाकायचे असतात चून. आता घेणार आहोत आपण अस्तरची पॅन्ट आणि तिला उजव्या हाताला पूर्ण साडी ठेवून ही राऊंडमध्ये लावून घेणार आहोत. तर राऊंडमध्ये लावता वेळेस तुम्हाला 1-2 तरी चुन्या माराव्या लागतात, कारण जी सेंटरची मार्किंग केलेली आहे ती बरोबर तुमच्या मॅनीमध्ये आली पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्हाला चून मारत मारत स्टिच करत जायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे, डाव्या हाताला तुम्हाला नाही लावायची आहे साडी, पूर्ण साडी तुमची उजव्या हाताला असली पाहिजे. मार्क तुमची बघा बरोबर सेंटरला आली पाहिजे अशा पद्धतीने. व परत खालच्या साईडने तुम्हाला चून पाडून शिलाई मारत जायचं आहे अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपल्या मॅनीचा राऊंड तयार होईल. मॅनीचा राऊंड तुम्हाला एकदम व्यवस्थित करायचा आहे आणि हे अशाच पद्धतीने सेम बनवायचं आहे. तर अशा पद्धतीने झालेली आहे आपली पूर्ण राऊंड शिलाई मारून. आता आपल्याला करायचं आहे कमरेकडे स्टिच. आता बघा, उजव्या हाताला आपल्याला कमरेकडे राऊंडमध्ये शिलाई मारत जायचं आहे. आता ही आहे आपली वरची कंबर, कमरेला बॉर्डरची साईड येते. तर इथून तुम्हाला मारायची आहे सरळ शिलाई. तर शिलाई कुठपर्यंत मारणार तुम्ही, जो सेंटर येणार आता तुमचा त्याच्या पुढे तुम्हाला घ्यायचा आहे 2 इंच. आता बघा, हा सेंटर आहे, याच्या पुढे घ्यायचा आहे 2 इंच. तर बघा, सेंटरच्या पुढे 2 इंच घेतल्यानंतर तुम्ही लॉक करणार व मशीन बाजूला काढून घेणार. तर अशा पद्धतीने घेतली आहे मशीन बाजूला काढून. आता सरळ पकडत जायचं तीच बॉर्डर तुम्हाला, आणि जिथून आपण स्टार्ट केलेली आहे मॅनी लावायला तिथे तुम्हाला लावायचं आहे पदर. तर अशा पद्धतीने आपण घेणार आहे पदर स्टिच करून. तर पदराला पण तुम्हाला व्यवस्थित खाली बघायचं आहे, कुठे अस्तर दबायला नको, ते व्यवस्थित त्याला सरळ करून तुम्हाला इथे मध्यभागी व्यवस्थित शिलाई मारायची आहे पदरावरती. तर अशाच पद्धतीने आपला पदरसुद्धा लॉक होत आहे. आणि पदर लॉक झाल्यानंतर तुम्हाला इथे मागे पुढे मशीन करून तुम्हाला घ्यायची आहे बाजूला. आता पदराच्या साईडनी सुद्धा वरच्या साईडला कंबर ओपन आहे, तिथे पण तुम्हाला घ्यायची आहे शिलाई मारून. तर अशा पद्धतीने आपण राऊंडमध्ये पदराच्या साईडला सुद्धा घेत आहोत शिलाई मारून. तर अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजेच आपली पूर्ण राऊंडमध्ये कमर रेडी होईल. कमर रेडी झाल्यानंतर आपल्याला लावायची आहे नाडीसाठी पट्टी, कारण आपण जर नंतर लावली तर आपल्याला लावायला त्रास होईल. आपल्या प्लेट्स बनल्यानंतर लावायला त्रास होते. त्यासाठी मी 1.5 इंचाची पट्टी काढलेली आहे. एक साईडला किनारी आहे, त्यामुळे एक साईडला 5 इंचाची शिलाई मारून घेतलं आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण कमरे एवढी मी पट्टी तयार केलेली आहे. आणि आता लावून घेणार आहे मी पुढच्या साईडनी 7 इंच सोडून द्यायचं आहे डाव्या हाताला. तुम्हाला उजव्या साईडनी तुम्हाला 7 इंचाच्या गॅपनी पट्टी लावायची आहे, कारण आपल्या पदराखाली ही नाडीचं झाकल्या गेल्या पाहिजे. त्यामुळे 7 इंच साईडनी उजव्या हाताला तुम्हाला ही उजव्या हातापासून ही स्टार्ट करायची आहे, म्हणजे ती
पदराखाली झाकल्या जाईल. तर अशा पद्धतीने मी वरच्या साईडनी अगोदर शिलाई मारून घेत आहे आणि थोडीशी हार्ड जाते कारण ही पट्टी आपली अखंड साडी आहे. तर तुम्हाला सांभाळून साडी सावरत ही पट्टी पूर्णपणे राऊंड कमरेला अशा पद्धतीने लावायची आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने पूर्ण राऊंडमध्ये लावून घ्यायची आहे. तुम्ही नंतरही पट्टी लावू शकता प्लेट वगैरे झाल्यानंतर, पण तुम्हाला जी समोरच्या प्लेट असतात तिथे तुम्हाला हातशिलाईने शिवावं लागतं कारण शिलाई बसत नाही. त्यामुळे आपण अगोदरही पट्टी लावून घेऊ शकतो म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही. तर मी अगोदरच पट्टी लावून घेत आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण राऊंडमध्ये पट्टी लावायची आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट करा. तुम्हाला ही पेशवाई साडी नक्की जमेल, तुम्ही ट्राय करा व कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पेशवाई साडी ही अखंड साडी असते, कुठेही कट होत नाही. तर बघा माझी नाडी इथे मी कट करून घेतली आहे बरोबर आणि इथून मी लॉक करून बाजूला घेतली आहे मशीन. आता खालच्या साईडनी सुद्धा आपल्याला शिलाई मारायची आहे. तर आता मी घेत आहे खालच्या जिथून पदर आहे तिथून मी स्टार्ट केलं कारण पदरावरतून तिथून शिलाई मारता येत नाही. तर मी इथून केलेलं आहे स्टार्ट. थोडं पिळा पडण्याचा चान्स असतो तर तुम्हाला सावरत शिलाई मारायची आहे कारण पदरापाशी असतं थोडंसं झोळतं, ते तुम्हाला व्यवस्थित करून पूर्ण राऊंडमध्ये शिलाई मारायची आहे. ही साडी अगदी सोपी आहे. ही अखंड साडी असते, कुठेही कट होत नाही, काही घाबरायची नसते, काही गरज नसते, याच्यामध्ये काहीही खराब होत नाही या साडीमध्ये. त्यासाठी तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही ही साडी नक्की बनवून बघा. नाही जमली तरीसुद्धा तुम्ही ओपन करू शकता. पूर्णपणे तुमची साडी जशीची तशी रेडी होते कारण ही साडी कुठेही कट होत नाही. ही साडी पूर्णपणे अखंड असते. तर तुम्हालाही ही साडी नक्की आवडेल, तुम्ही ट्राय करून बघा. तर बघा अशा पद्धतीने आपण कमरेचा बेल्ट पूर्णपणे लावून घेत आहे. इथं झोळ येण्याचा खूप चान्स असतो, तुम्हाला सांभाळून करायचं आहे. तर बघा आपले पूर्णपणे पट्टे लावून झालेले आहे. आत्ता आपल्याला घ्यायचे आहे प्लेट. जे समोर पूर्णपणे फॅब्रिक उरलेलं आहे तिथे तुम्हाला टाकायचे आहे प्लेट्स. तर प्लेट्स टाकायला ही पूर्ण 9 साडी आहे तर एवढा त्रास होतो हाताला. तर मग थोड्याशा प्लेट झाल्या की तुम्ही थोडंसं लॉक करून घेऊ शकता म्हणजे हातामधून प्लेट सटकू नये. तर मी सुद्धा अर्धा प्लेट झाल्यानंतर थोडंसं लॉक करून घेते कारण माझ्या हाताला मुंग्या येत होत्या कारण जड वाटत होतं. तर मी इथे लॉक करून घेते आणि परत प्लेट्स टाकायला सुरुवात करते म्हणजे प्लेट सटकणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्हालाही करायचे आहे कारण आपण एकखट्टे जर पूर्ण प्लेट्स पकडल्या तर आपल्या हातातून सटकायचा चान्स असतो. तर अशा पद्धतीने मी घेतले आहेत पूर्णपणे प्लेट्स मिऱ्या मारून परत लॉक करून घेत आहे म्हणजे मिऱ्या सटकायला नको. तर लॉक झाल्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे ओचा तुम्हाला व्यवस्थित लॉक करायचा आहे, पूर्णपणे पॅक करायचा आहे. ओचावर डिपेंड असते ही साडी. तर ओचासुद्धा बनलेला आहे आणि ही साडी रफ नसल्यामुळे मशीन व्यवस्थित चालत आहे. पण जर तुमची साडी खूप रफ असेल, बॉर्डर रफ असेल तर तुम्हाला इथे हाताने शिवावं लागतं. वरच्या साईडने तर मशीन चालेल पण जी मी खालून स्टिप मारत आहे तिथे तुमची मशीन चालणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला प्लेटसुद्धा आपल्या व्यवस्थित लॉक झाली, माझी मशीन व्यवस्थित चालली. आता घ्यायचं उंचीच्या दुप्पट. समोरच्या काष्टासाठी मी घेतले उंचीच्या दुप्पट व समोर घेतले 4 इंच एक्स्ट्रा कारण मला आतमध्ये फोल्ड करायचं आहे. अशा पद्धतीने मी 3 इंचाच्या मिऱ्या टाकत आहे. तर अशा 3 इंचाच्या मिऱ्या मी 3 टाकल्या आणि त्याला फोल्ड करून जिथे आपल्या प्लेट्स लावलेल्या आहेत त्याच्या बाजूला लॉक करत आहे. तर अशा पद्धतीने आपला ओचा तयार होईल आणि अशी छान पद्धतीने पेशवाई साडी तयार होत आहे. तर इथे लावून घेऊया आपण एक बॉल पिन. बघा बॉल पिन लावल्यानंतर जो खालचा काठ आहे तो घेत आहे बॅक साईडनी फिरवून व पाठीमागचा काष्टासुद्धा घेत आहे तयार करून. तर बघा तुमच्या मॅनीच्या डबल आला पाहिजे खालच्या साईड. तर हा आहे मॅनीच्या दुप्पट आणि व्यवस्थित तुम्हाला इथे झोळ पडलेला खूप दिसेल. ही अवघड वाटेल पण नंतर प्रेस केल्यानंतर तुम्हाला एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये साडी दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि घ्यायचं आहे बेल्ट लॉक करून. तर दोन्ही पाय चेक करायचे आहे व्यवस्थित आलेली आहे का आणि आता घ्यायचं आहे वरती कमरेला स्टिच करून काष्टे. तर अशा पद्धतीने आपण साडी लॉक करून घेतलेली आहे. दोन्हीही मागची ही साईड आणि पुढची ही साईड दोन्ही साईड आपल्याला व्यवस्थित लॉक करायची आहे आणि घ्यायची आहे मशीन काढून. तर अशा पद्धतीने झालेली आहे आपली पेशवाई साडी रेडी. आत्ता बघा काष्टावरती आपल्याला एक टीप मारायची आहे कारण आपला पदर तिथून सटकू नये त्यामुळे आपल्याला इथून स्टिच करणं गरजेचं असतं. जर आपण पदर नाही स्टिच केला इथे तर तुमचं कन्फ्युजन होण्याचे खूप चान्स असतं. तर अशा पद्धतीने हा झोळ दिसतो पण याला व्यवस्थित करून तुम्हाला प्रेस करायची आहे तर तुमची साडी अगदी सोप्या पद्धतीने तयार होईल. तर बघा अशा पद्धतीने पायसुद्धा लॉक करून घ्यायचे आहे. इथून खालच्या साईडची बॉर्डर पकडायची व तिथून एक साईडची प्लेट पकडायची. आपला पाय जाईल एवढी जागा ठेवायची व तुम्हाला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची.
तर हा झाला आपला एक साईडचा पाय लॉक. तर दुसऱ्या साईडचा पायसुद्धा अशाच पद्धतीने लॉक करायचा असतो. दुसऱ्या साईडने सुद्धा आतल्या साईडची बॉर्डर पकडायची आहे तुम्हाला. जी मेन बाहेरून बॉर्डर दिसते ती पकडायची नाही, जी आतून आलेली बॉर्डर असते ती पकडायची आहे व त्याच्याच बाजूची एक प्लेट्स पकडून तुम्हाला पाय जाईल एवढी जागा ठेवून लॉक करायची असते. अशा